पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याच्या वाढत्या आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीनं पिंपरखेड गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या भेटीदरम्यान बिबट्याच्या दुर्दैवी हल्ल्यात जीव गमावलेल्या स्वर्गीय रोहन बोंबे, स्वर्गीय शिवण्या बोंबे या चिमुकल्यांच्या तसंच स्वर्गीय भागुबाई जाधव या ज्येष्ठ महिलेच्या शोकमग्न कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। यावेळी वनमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि कठीण आणि वेदनादायक प्रसंगी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली। जसं 20 वर्षापूर्वी आपण जीवन जगत होतो तसं जीवन मोकळा श्वास घेता आला पाहिजे। एक वेळेस धनसंपत्ती कमी असेल तरी चालत, पण पोटचा गोळा नाही होत। साहेब तुम्ही म्हणताय दोघं जण सोबत जायचं, हे दोघं सोबतच होते। आम्ही दोघंच नवरा बायको आणि कोण समोर मी तुम्हाला फक्त भेटण्यासाठी आलोय, मंत्री म्हणून आलो। ही जी घटना घडली तशाला काय दुःखदायक आहे। गावातील भयभीत झालेल्या ग्रामस्थांशी वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली। नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि प्राणघातक हल्ल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वनमंत्र्यांनी वनविभागाला तातडीनं उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले। यावेळी त्यांनी बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वन्यजीव नियंत्रणासाठी आवश्यक त्या तत्काळ उपाययोजना राबवण्यासंदर्भात, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती कडक कारवाई तत्काळ सुरू करण्यासंदर्भात व सुरक्षा उपाययोजनांसंदर्भात निर्देश दिले। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं की जनतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून बिबट्यांच्या हल्ल्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। या संदर्भात तातडीनं कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे, ऐकला का? परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क आहोत। जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना, तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शुड शॉट करून